नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 संदर्भातली जी भरती सुरू आहे त्याची संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक वाट पाहत असतानाच या ठिकाणी 1 जुलै 2026 म्हणजे आजच एक महत्त्वाचं परिपत्रक आपल्याला शासनाचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्या शासनाच्या परिपत्रकामध्ये त्या ठिकाणी भरती संदर्भात संस्थांना ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचना संदर्भातलं हे पत्र आपल्याला पाहायला मिळते. संस्था व्यवस्थापनामध्ये वाद असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित शाळेत शिक्षक पदभरतीबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती काही शाळांमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी वाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग अशा वेळेसला शासन काही पावलं निवडणार आणि शासनाने जो रोडमॅप दिलेला आहे तो अत्यंत चांगला आहे. एकाच एक प्रकारची भरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी पाहिलं तर काही संस्था आत्तापर्यंत मुद्दाम त्यांच्या जागा देत नव्हत्या आणि जागा न दिल्यामुळं त्यांचा असा विषय असायचा का आमचा इंटरनल काही वाद आहे. मग अंतर्गत जर वाद असेल आणि मग अशा वेळेसला शासन पुढाकार घेणार आणि ती भरती एकाच एक करणार. अशा संदर्भातलं पत्र आपण समजून घेऊया. या ठिकाणी आपण जर पाहिलं सन 2017 पासून राज्यातील शिक्षक पदभरती ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमार्फत पारदर्शक पद्धतीने होत आहे. शिक्षक निवडीसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षेमुळे अधिकाधिक गुणवत्ताधारक व पात्र शिक्षक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये नियुक्त होत आहेत. यामुळे अध्यापनाचा दर्जा सुधारण्यास निश्चितपणे मदत होत आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अन्वये शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्काच्या यादीत सन 2002 मध्ये समाविष्ट करण्यात आला. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये उच्च प्राथमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्याचा हक्क 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना प्राप्त झाला आहे. याबाबतची जबाबदारी राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात आलेली आहे. अर्थात राज्यघटनेतील दुरुस्ती अथवा अधिनियमाची अंमलबजावणी यामुळे बालकांना शिक्षण देण्याप्रती शासनाची असलेली जबाबदारी निश्चित झाली असे नाही. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्यानंतर राज्यातील बालकांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने पूर्वीपासूनच स्वीकारलेली आहे. त्यामुळे राज्याची शिक्षण व्यवस्था विद्यार्थी केंद्रित असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी कोणतीही तडजोड न करण्याची शासनाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताप्रती शासनाची वरीलप्रमाणे भूमिका असली तरी खाजगी शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनातील अंतर्गत वादामुळे शिक्षक भरती वेळेवर न झाल्याने विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी शिक्षकांची कमतरता भासणे व परिणामी त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होणे ही बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. पहा, हे खूप महत्त्वाचं कारण आहे. अशी प्रकरणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात वादात सहभागी असणाऱ्या एका अथवा दोन्ही पक्षांच्या विहित वेळेत प्रतिसाद न देण्याच्या कृतीमुळे दीर्घकाळ प्रलंबित राहतात. पहा, ही प्रकरणं आपल्याला पाहायला मिळतात. वादातील दोन्ही पक्षांपैकी कोणत्या पक्षाची बाजू वैध आहे याबाबत भाष्य करता येत नसल्याने शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी संस्था पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. त्यामुळे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या हक्कापासून विद्यार्थी वंचित राहतात. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत उपाययोजना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि तो निर्णय पहा, समजून घ्या. निर्णय हा आपल्यासाठी आनंददायी आहे. खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा चालवणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापनात वाद असेल व सदर वाद धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात 1 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असेल अशा प्रकरणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास बाधा पोहोचू नये म्हणून खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. प्रकरण परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदर शाळेचे मुख्याध्यापक अथवा मुख्याध्यापक
पद रिक्त असल्यास प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मदतीने शिक्षक संवर्गांची बिंदू नामावली अद्ययावत करून ती सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घ्यावी। आता ही जबाबदारी जर पाहिली तर विभागीय उपसंचालक यांनी सदर शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे मुख्याध्यापकांना त्या ठिकाणी करायचं आहे किंवा प्रभारी मुख्याध्यापक आहे त्यांच्याकडून बिंदू नामावली करून घ्यायची। संच मान्यता अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करणे व समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांच्या 80% पदे मर्यादित पदभरतीची जाहिरात विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करणे ही जबाबदारी प्रकरण परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच संबंधित मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापक यांची असेल, म्हणजे त्यांना ती जागा द्यावीच लागणार आहे। सदर शाळेतील रिक्त पदांसाठी एकाच एक प्रमाणात जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रिक्त पदे त्यांनी जर मुलाखतीला जर दिली नाहीत व्यवस्थितपणे तर तिथे भरती होणार आहे, एकाच एक प्रमाणामध्ये भरती होईल व उमेदवाराची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल। शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत नियुक्ती नाकारता येणार नाही आहे त्या संस्थेला। ही आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी। नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची जबाबदारी शाळा समितीचे पदसिद्ध सचिव म्हणून संबंधित मुख्याध्यापकाची अथवा प्रभारी मुख्याध्यापकाची असेल। शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांना शिक्षक पदभरतीशिवाय शाळेच्या अथवा संस्थेच्या अन्य कोणत्याही बाबतीत नियमानुसार असेल ते खेरीज करून हस्तक्षेप करता येणार नाही। कोणालाच काय बोलता येणार नाही आहे त्या ठिकाणी, हे लक्षात ठेवा। संबंधित शाळेचे 6 नंबरचा मुद्दा पहा। संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांनी या बाबतीत विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास नकार दिल्यास त्यांचे वेतन रोखणे व अन्य शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचा अधिकार विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्यास असेल, एवढं लक्षात ठेवा। खूप महत्त्वाचा निर्णय खरं तर आहे। संस्था व्यवस्थापनाच्या वादात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांना शिक्षक भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही। संस्था व्यवस्थापनाच्या वादात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांनी शिक्षक भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करून अडथळा निर्माण करीत असल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधित शाळेवर महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था व्यवस्थापन अधिनियम 1976 मधील तरतुदीनुसार प्रशासक नेमण्याबाबतची कारवाई करण्यात येईल। संस्था व्यवस्थापन एकापेक्षा अधिक शाळा चालवित असल्यास, आता पहा या ठिकाणी हे खूप महत्त्वाचं आहे, संबंधित संस्था व्यवस्थापनामार्फत एका जिल्ह्यात एकापेक्षा अधिक शाळा चालवल्या जात असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांपैकी सेवाज्येष्ठ मुख्याध्यापकाच्या अथवा सर्व शाळांतील मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास सेवाज्येष्ठ प्रभारी मुख्याध्यापकाच्या सहकार्याने उपरोक्तपणे कार्यवाही करणे अनिवार्य राहील। आणि हा आपल्यासाठी खरं तर खूप आनंदाचा निर्णय आहे असं मी म्हणतो, कारण की या ठिकाणी या संपूर्ण जागा त्यांनी दिले पहा। या ठिकाणी संबंधित संस्था व्यवस्थापनामार्फत एकापेक्षा अधिक जिल्ह्यात व एका शैक्षणिक विभागात शाळा चालविल्या जात असल्यास त्या संदर्भात कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांची असेल। अशा प्रसंगी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मदतीने सदर कार्यवाही करायची आहे। इथे पण तेच दिले पहा। संबंधित संस्था व्यवस्थापन एकापेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये जर असेल तर मग अशा वेळेसला संबंधित शिक्षण संचालकांनी त्या संस्था व्यवस्थापनाची शाळा पुणे येथे असल्यास त्या शाळेच्या मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मदतीने कार्यवाही पूर्ण करायची। म्हणजे अशा प्रकारचा हा निर्णय खरं तर आज आपल्याला 1/7/2026 रोजी आबासाहेब कवळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी काढल्याचा आनंददायी खरं तर हा जी.आर मी मानेल, कारण की बऱ्याचशा संस्थांच्या जाहिराती येत नव्हत्या, त्यांना थोडीशी धडकी भरेल आणि त्यांच्या जागा पवित्र पोर्टलला 100% येतील। हा आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा निर्णय आहे, आनंददायी निर्णय असं मी या ठिकाणी म्हणेल। सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा। थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट।